आता आपण ऐकणार आहात सुरेश द्वादशीवार लिखित तारांगण. अभिवाचक गजानन परांजपे. ही साधना प्रकाशनाची 2023 ची प्रस्तुती आहे. यदुनाथ थत्ते. लहान मुलांनी जेवढ्या उत्साहाने अडगळीत पडलेली खेळणी गोळा करावीत, तेवढ्याच जोमानी मिळेल तिथून गुणवत्ता शोधत हिंडण्याचं काम यदुनाथ थत्ते करायचे. कर्तृत्व, प्रतिभा आणि मूल्यनिष्ठा या महत्ता एवढाच वाणी, लेखणी, कुंचला या गुणांचा सततचा शोध हे त्या फिरत्या माणसाचं कायमचं वेड होतं. कर्तृत्व आणि गुणवत्ता या लपणाऱ्या गोष्टी नाहीत. त्यांची दखल समाज घेतही असतो. मात्र समाजाची नजर त्याबाबत जरा जडच राहत आली आहे. त्यातून अलीकडच्या काळात या नजरेवर जातीधर्मांचे आणि पक्षविचारांचे रंगीबेरंगी चष्मे आलेले आहेत. त्यामुळे खूपशी गुणवत्ता बेदखल राहण्याची शक्यता वाढली आहे. त्यातून समाजाचं नेतृत्व करतो म्हणणाऱ्यांच्याही अहंता निबर असतात. आपल्याहून पुढे जाऊ शकणाऱ्यांना अनुल्लेखानी, बेदखलीनी मारण्याची, पडद्याआड ठेवण्याची पराकाष्ठा या वर्गाकडून चालते. आपण एखाद्याला मोठं म्हटल्यानंच तो मोठा होतो, असा कुरूप आत्मविश्वास काहींच्या ठिकाणी असतो. मग ते तसं म्हणणं शक्यतो टाळत असतात. नागपूरच्या एका जुन्या दैनिकाच्या थोर संपादकांनी विदर्भातल्या काही संस्था आणि व्यक्तींना आपल्या पत्रातून अजिबात उमटू न देण्याची आपल्या संपादकीय हयातीत शिकस्त केली होती. त्या काळात त्यांचंच वर्तमानपत्र विदर्भात चालायचं. मग तेच नेते, तेच विचारवंत, तेच साहित्यिक आणि तेच कर्तृत्व संपन्न पत्रकार असे संपादकीय नमुने महाराष्ट्रभूनी काही थोडे जन्माला घातले नाहीत. यदुनाथ हा या परंपरेला अपवाद असलेला विचारवंत, पत्रकार आणि कर्तृत्व संपन्न लेखक होता. तुमची आजवर किती पुस्तकं प्रकाशित झाली? या माझ्या प्रश्नावर अत्यंत सहजगत्या यदुनाथ म्हणाले, 150 असावीत. त्यात लहान मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकांपासून विचारवंतांना मार्गदर्शक ठरणाऱ्या ग्रंथांपर्यंतची पुस्तकं होती. मुस्लिम प्रश्नापासून युवकांच्या चळवळींशी संबंध असणारी बरीच अप्रसिद्ध पुस्तकंही त्यात होती. मात्र या माणसाचा मोठा विशेष माणसं शोधण्याचा, निवडण्याचा, जोडण्याचा आणि त्यांचं कर्तृत्व खुलवण्याचा होता. प्रसंगी मागे उभं राहून अशा माणसांची पाठराखण करण्याचाही होता. महाराष्ट्राला आज ज्ञात असलेली आणि त्याच्या आदर आणि अभिमानाचा विषय झालेली किती माणसं यदुनाथांनी प्रथम समाजासमोर उभी केली याची यादी करायची ठरवली तर ती फार मोठी असेल. सगळी श्रेय ती आपली नव्हेत या वृत्तीने नाकारणाऱ्या यदुनाथांना ती मान्य होणारही नसेल. अगदी थेट आनंदवन आणि बाबा आमटे यांच्यापासून ही यादी सुरू होते. नरहर कुरुंदकर आणि हमीद दलवाई त्यात येतात. शरणकुमार लिंबाळे, रझिया पटेल आणि त्यांच्या जोडीला परिवर्तनाच्या चळवळी रुजवत खेड्यापाड्यात ठाण मांडून बसलेल्या शेकडो लहान मोठ्या कार्यकर्त्यांची नावंही त्यात येतात. या यादीतल्या सगळ्यांच्या मनात यदुनाथांविषयीची कृतज्ञता होती. फक्त आपण असं काही केलं आहे याचं यदुनाथांनाच स्मरण नव्हतं. अध्यात्माच्या सगळ्या साधनेचं लक्ष्य आपल्यातला मी पुसून टाकणं हे आहे. आणि अध्यात्माची कोणतीही साधना न करता आपल्यातलं मी पुसून टाकणं यदुनाथांना जमलं होतं. कुणातही मिसळून जाऊन त्यांचं होणं ही सिद्धी त्यांना साधली होती.
विचारवंतांसोबतची बैठक असो, नाहीतर तरुण शिबिरार्थींचं एखादं चर्चासत्र असो, ते तिथे सर्वांचे आपले असत. चर्चा किंवा वाद करणाऱ्यांची एक नित्य अनुभवाला येणारी गंमत अशी की चर्चा किंवा वादाचा विषय त्यात खूपदा गौण होतो आणि त्यात भाग घेणाऱ्यांची व्यक्तिमत्वच महत्वाची होतात. विषयाबाबतची आपली बाजू लढवण्यापेक्षा माणसांचा कल आपल्या व्यक्तिमत्वाचं प्रभावीपण दुसऱ्यावर ठसवण्याकडे असतो. परिणामी चर्चेचा विषय हरवतो आणि व्यक्तिमत्वांचीच दंगल उभी होते. यदुनाथांशी वाद करावा असं ठरवून आलेल्या किंवा त्यांना वादात ओढू पाहणाऱ्या माणसांची याबाबत नेहमीच एक फसगत व्हायची. आपला वैचारिक आग्रह न सोडता यदुनाथ संथपणे बोलत असत. व्यक्तिगत खुमखुमी घेऊन येणाऱ्यांना मग वाद सुचत नसे. खूपदा येणारा अनुभव असा की वादाला म्हणून आलेला माणूस यदुनाथांचाच विचार वेगळ्या भाषेत त्यांना पटवून देताना दिसे आणि मग यदुनाथ तो शांतपणे ऐकून घेत असल्याचं पाहून आपण जिंकल्याचं समाधान घेऊन तो परतही जात असे. अशा वेळी आपल्या विचाराच्या स्वीकाराबरोबर विजयाचं समाधान त्याला मिळवून दिल्याचा संतोष ही यदुनाथांची जमेची बाजू असे. काही काळापूर्वी पुण्यातल्या समाजवादी सुधारकांवर टीका करणारा माझा एक लेख प्रकाशित झाला. त्यामध्ये या मंडळींनी महाराष्ट्रात एक फुकटची वैचारिक दहशत उभी केली असल्याचं मी म्हटलं होतं. यदुनाथ त्याच संप्रदायात वावरणारे. त्यांना त्या लेखाचा राग येईलसं वाटलं होतं. पण यदुनाथ भेटले तेव्हा शांतपणे म्हणाले, जे थोडे असतात त्यांना दहशतीचाच मार्ग अनुसरावा लागतो. साने गुरुजी हे सगळ्या समाजवादी मंडळींचं श्रद्धेचं ठिकाण आहे. यदुनाथ तर गुरुजींच्या अतिशय निकट वावरलेले, गुरुजींच्या अखेरच्या काळात त्यांची साथ सोबत केलेले. इस्लामी संस्कृती या आपल्या पुस्तकात त्या संस्कृतीच्या सहिष्णुतेची आणि संपन्नतेची महती गुरुजींनी गायली आहे. मुस्लिम इतिहासाचा अत्यंत चिकित्सक अभ्यास नरहर कुरुंदकरांनी केला होता. या इतिहासात किंवा संस्कृतीत सहिष्णुता कशी अभावाने आढळते याविषयीची त्यांची मतं स्पष्ट होती. बहुधा या पुस्तकावरून यदुनाथांशी आपला वाद होणार ही अटकळ त्यांनी मनात बांधली होती. त्यांनी विषयाला तोंड फोडलं. इस्लामी संस्कृतीचं जे स्वरूप गुरुजी सांगतात ते इतिहास म्हणून खरं नाही. कुरुंदकरांना शांत करत यदुनाथ म्हणाले, ते स्वाभाविकच नाही का? ऐतिहासिक सत्य निर्विकारपणे समजावून सांगणं हा गुरुजींचा पिंडच नव्हे. इस्लामी संस्कृती कशी आहे यापेक्षा गुरुजींना ती कशी जाणवली याचंच चित्र त्या पुस्तकात उमटलं असणार. आणि मग यावर आपला सगळा आवेग अनाठायीच होता हे कुरुंदकरांना जाणवलं. साने गुरुजींविषयीची केवढीही गाढ श्रद्धा मनात असली तरी त्यांच्या संत मनाचं भाबडेपण आणि त्यामुळे त्याला येणाऱ्या मर्यादा यदुनाथांना अगोदरच ज्ञात होत्या. आपल्या श्रद्धास्थानाचं सामर्थ्य आणि दुबळेपण यांची डोळस जाणीव असणारं मन त्यांना लाभलं होतं. आपल्या मनात ज्यांच्याविषयी श्रद्धा आहे त्या थोरांच्या मर्यादा लपवून ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. मात्र त्याबाबत त्यांना कठोरही होता आलं नाही. त्या मर्यादांच्या मागे असणाऱ्या भावनात्मक अडचणींची चिकित्सा करण्यावरच त्यांचा भर अधिक राहिला. आणि अशा मर्यादांचं समर्थन करण्याचा प्रयत्न मात्र त्यांनी कधी केला नाही. यदुनाथांचा आणि आनंदवनाचा स्नेह अतिशय पुराणा होता. बाबा आमटे त्यांना आपल्या स्वप्नांचा सहोदर म्हणत. त्यांच्या सगळ्या योजना आणि प्रकल्पांमध्ये यदुनाथ आरंभापासून अखेरपर्यंत बरोबरीनं भाग घेत. पण तिथेही
आपलं अस्तित्व पुसून टाकत ते सामान्य कार्यकर्त्याच्या भावनेनी वावरत. आनंदवनाच्या एका मित्रमेळाव्याच्या वेळी प्राचार्य राम शेवाळकर आणि मी रात्रीचे गप्पा मारत एका खोलीत बसलो होतो. बाजूलाच एक पाहुणे तोंडावर पांघरुण घेऊन गाढ झोपी गेलेले दिसत होते. मी जरा चेष्टेच्या सुरात शेवाळकरांना म्हणालो, नानासाहेब, तो स्वप्नांचा सहोदर येऊन दाखल झाला बरं का. त्यावर त्या बाजूला झोपी गेलेल्या पाहुण्यांनी तोंडावरचं पांघरुण दूर करत म्हटलं, हो, आणि तो जागाही आहे बरं का. आणि उडालेल्या हशामध्ये तिथले सगळे दिलखुलासपणे सामील झाले. बाबा आमट्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि इम्फाळ ते द्वारका अशा काढलेल्या भारत जोडो यात्रेमध्ये यदुनाथ तिच्या आखणीपासून यात्रेच्या सांगतेपर्यंत अग्रभागी होते. मात्र बाबांनी सरदार सरोवर प्रकरणात घेतलेली भूमिका त्यांना अमान्य होती. त्या भूमिकेला यदुनाथांनी जाहीरपणे विरोध करणं त्या दोघांच्याही जवळ असणाऱ्या कोणालाही आवडणारं नव्हतं. या प्रकरणात धरणविरोधकांची केवळ एकच बाजू लोकांपुढे ठेवली जाते आहे हे जाणवताच यदुनाथांनी सरदार सरोवर व्हावं असं गुजराती लोकांना का वाटतं हे सांगणारी एक प्रदीर्घ मुलाखतच मला दिली आणि त्यात धरणविरोधकांचे सगळे युक्तिवाद उखडून टाकले. पण त्यांचा हा विरोध धरणाबाबतच्या भूमिकेएवढाच मर्यादित राहिला. पुढे एका कविश्रेष्ठांनी जेव्हा बाबा आमट्यांनी सरदार सरोवराचा पिच्छा सोडून गडचिरोलीतल्या नक्षलवाद्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं असा सल्ला जाहीररित्या दिला, तेव्हा त्याला उत्तर देताना यदुनाथांनी लिहिलं, सगळी कामं एकट्या बाबांनीच का करावीत? त्यातली काही तुम्ही का करू नयेत? वैचारिक भूमिकांबाबतचा हा संयम सांभाळणं अनेकांना अवघड होतं. त्यासाठी आयुष्यभराच्या व्रतस्थतेचा रियाज लागतो. यदुनाथांनी आपल्या जन्मभराच्या भटकंतीत तो सांभाळला होता. नाहीतर माणसांना नशेसारख्याच भूमिकाही चढत असतात. यदुनाथांना लोकप्रियताही कधी चढल्याचं कोणाला दिसलं नाही. आक्रमक होणं ही त्यांची प्रकृती नव्हती. ठामपणा हा मात्र त्यांचा स्वभाव होता. त्या ठामपणाला प्रसन्नतेची जोड होती आणि त्या प्रसन्न ठामपणाचा संबंध विचारांशी होता, अहंतेशी नव्हता. गाडीत भेटावं आणि एखाद्याशी ओळख व्हावी, पुढे तिचं ममत्वात रूपांतर व्हावं आणि आकस्मिक भेटलेला हा माणूस आपल्या आयुष्याचा भाग बनावा, तसं यदुनाथ नकळत आयुष्यात येत आणि कायम मुक्कामाला राहत. त्या राहण्यात पाहुणपणाचा उपचार नसे, घरच्या माणसांचं आपलेपण असे. तू खूप दिवसात काही लिहिलं नाहीस असा मला तगादा करतानाच ते माझ्या पत्नीला म्हणत, काय करतो आता शहा रिकाम्या वेळात? जरा त्याच्याकडून लिहून घे. नेमानी पत्र पाठवत. मी उत्तरांचा कंटाळा केला तरी त्यांची पत्र येतच राहत. त्यातून सोबतीचा, पाठिंब्याचा दिलासा मिळत राहायचा. यदुनाथ थत्यांचं व्यक्तिमत्व गर्दीत हरवणारं होतं. खादीच्या जाड्या भरड्या कपड्यातला हा साधा माणूस आपलं वेगळेपण जपण्याचा प्रयत्नही करत नसे. त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती कोणतं तेजोवलय किंवा दीप्तिमान आभा नव्हती. आणीबाणीच्या परीक्षा पर्वात त्यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाजूनी जो एकाकी लढा दिला, त्यामुळे त्यांच्या भोवती काही काळ असं वलय उभं राहिल्याचं महाराष्ट्राने पाहिलं. आणीबाणीच्या दमनचक्रापुढे अनेक गरजणाऱ्या तोफा थंड पडल्या. स्वातंत्र्य समतेच्या नावानी एरवी भीमदेवी थाटात बोलणारे आणि लिहिणारे आणीबाणीचे आणि त्या काळातल्या दमनाचे स्तुती पाठक बनलेले महाराष्ट्राने पाहिलं. विरोधक म्हणवणाऱ्यांनी तडजोडीच्या शहाण्या जागा शोधल्या आणि भल्या भल्यांनी शरणागतीची पांढरी निशाणं हलवली. या काळात
तुरुंगाबाहेरच्या मोक्या निषेधाला वाचा देण्याचं काम साऱ्या मराठी मुलखात ज्या थोड्या माणसांनी केलं त्यात यदुनाथ थत्ते सगळ्यांच्या पुढे होते. हे करायला त्यांना कोणी सांगितलं नाही. ते करणं हा त्यांचा प्रकृती धर्म होता. आयुष्यभर जी ध्येय प्राणपणाने जपली, त्यांच्यावरच्या संकटांच्या वेळी उभं राहायचा संघर्षही प्राणपणानेच लढवावा लागतो. त्यासाठी व्यक्ती जीवनच नव्हे तर प्रसंगी संस्थांचं जीवनही धोक्यात घालावं लागतं. ज्या संस्था ध्येयांसाठी जन्माला येतात त्या आपल्या मूळ प्रेरणांपायी खर्ची पडल्या तरी चालतील. मूळ ध्येयवाद वाऱ्यावर सोडून संस्था सांभाळणाऱ्यांनी मुत्सद्देगिरीची टिमकी मिरवायची असते. पराक्रमावर हक्क सांगायचा नसतो. साधना साप्ताहिकाच्या प्रत्येक अंकावर त्या काळात बंदी यायची. सरकार जमानत म्हणून मोठी रक्कम मागत असे. स्वातंत्र्यावर मनापासून प्रेम करणारी माणसं ही रक्कम दर हप्त्याला यदुनाथांच्या स्वाधीन करत. साधना बंद पडलं तेव्हा जनता सुरू झालं आणि जनतावर बंदी आली तेव्हा आणखी नवं नाव घेऊन ते पत्र पुन्हा प्रकाशित झालं. यदुनाथांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी जो लढा आणीबाणीत दिला त्याचा गौरव करताना पुलं म्हणाले, संपादक म्हणून जे दिव्य लोकमान्यांनी केलं तेच नंतरच्या काळात यदुनाथांनी पत्करलं. यदुनाथांनी नंतर अल्पावधीत हे वलय मिटवून टाकलं आणि सामान्य कार्यकर्त्यात आणि आपल्यात येऊ पाहणारं अंतर प्रयत्नपूर्वक नाहीसं केलं. असामान्यांच्या मोठेपणाचं आकर्षण त्यांनाही होतंच. असामान्य व्यक्तीविषयीचा श्रद्धाभावही त्यांच्या मनात होता. मात्र अनेक मोठ्या माणसांचा एक विशेष असा की त्यांचं मोठेपण इतरांना ओझ्यासारखं सतत वाहावं लागत असतं. त्यातल्या अनेकांना हे असं दुसऱ्यांच्या खांद्यावरच्या पालखीतून मिरवणं मानवतही असतं. आपल्या मोठेपणाचं ओझं कोणालाही जाणवायला नको असेल तर ते अगोदर स्वतःच्या अंगावरून उतरवून ठेवावं लागतं. ते तसं उतरवून ठेवण्याची असामान्य कलाच यदुनाथांना अवगत होती. उपचाराचे अंतर एकदा संपले की यदुनाथ दूरचे राहत नसत आणि मग त्यांचं मोठेपणही उरत नसे. ते प्रत्येकाशी त्याच्या पातळीवरून बोलत आणि तसंच वागत. मग यदुनाथ सगळ्यांचे मित्र होत. साधना नावाच्या भारदस्त पत्राचा इतिहास घडवणारा संपादक, आंतरभारतीचा महत्वाचा आधार, महाराष्ट्रापासून मणिपूरपर्यंत पसरलेल्या शेकडो युवक चळवळींचा मार्गदर्शक, प्रणेता आणि शेकडो पुस्तकांचा लेखक इत्यादी 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 सगळं विस्मृतीत जाई. फक्त यदुनाथच तेवढे मागे उरत. यदुनाथ जेवढे साधे दिसत तेवढ्याच साधेपणी ते बोलत आणि लिहितही. त्यांच्या वाणीला आणि लेखणीला अलंकारांचा सोडा साध्या तेल पावडरीचाही सोस नव्हता. तरीही त्यांचं बोलणं प्रभावी होतं. त्यांचा सहज साधा शब्द थेट काळजापर्यंत जायचा. हा माणूस हातचं राखून बोलत किंवा लिहित नव्हता. साधं पत्र लिहावं तेवढ्या साधेपणी पुस्तकाचा मजकूर ते लिहित आणि तेवढ्या सहजपणे तो हातावेगळा करत. पण साधेपणाच दुर्मिळ होत असलेल्या या काळामध्ये त्यांच्या या अलंकारशून्य सहजतेत निखळ माणुसकीचा साक्षात्कार व्हायचा आणि श्रोते त्यांच्या व्याख्यानात तल्लीन व्हायचे. त्यांनी सांगितलेलं सगळे ऐकायचे आणि त्यांनी गायला सांगितलं तर ते गायचे देखील. प्राथमिक शिक्षकांच्या एका राज्यव्यापी अधिवेशनाचं उद्घाटन त्यांनी केलं. अधिवेशनाच्या मंडपात 15,000 शिक्षक जमले होते. व्यासपीठावर मंत्री, अधिकारी, विचारवंत, समाजसेवक अशी गर्दी. यदुनाथांनी व्याख्यानाच्या मध्येच एक कोरस म्हणायला सुरुवात केली
आणि सगळ्या अधिवेशनाला आपल्या मागून ते म्हणायला सांगितलं. मला क्षणभर भीती वाटली. यदुनाथांचा आवाज गायकाचा नव्हता. त्याला गोडव्याचा फारसा स्पर्शही नव्हता. आपल्या सहजसाध्य आवाजात श्लोक म्हणावा तसं त्यांनी कोरस म्हटलं आणि तिथल्या प्रत्येकाने ते त्यांच्या मागून म्हणत सगळा मंडप दणाणून टाकला. एका शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये मुलांना उद्देशून ते म्हणाले, भारत हा माझा देश आहे असं रोज म्हणताना, मग तो असा दरिद्री, अर्धपोटी आणि बेकार का, हे आपण स्वतःला विचारणार का नाही? सगळे भारतीय माझे बांधव असं म्हणताना, तर मग हा हिंदू, हा मुसलमान, हा दलित, हा उच्चवर्णीय असा प्रश्न आपल्याला पडतो की नाही? ती सगळी चिमुकली प्रजा यदुनाथांच्या प्रश्नांनी अंतर्मुख आणि हतबल होऊन गेली. या कमावलेल्या, जोपासलेल्या विनम्र साधेपणामागे साधुगिरीचा सोस नव्हता. सगळ्यांना जवळचं वाटावं हाही हव्यास नव्हता. त्यामागे अत्यंत विचारपूर्वक स्वीकारलेली एक व्यापक बैठक होती. मानवी जीवनाचं अत्युच्च विकसन म्हणजे विचारांचं शासन, अशी यदुनाथांची धारणा होती. जेव्हा दंडशासनाची जागा विचारांचं शासन घेईल, तेव्हा मानवी संस्कृती ही विकासाच्या सर्वोच्च अवस्थेला पोहोचलेली असेल आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याची चिंता वाहणाऱ्यांना हे आवाहन सतत डोळ्यांसमोर ठेवावं लागेल. शस्त्रशक्तीच्या परिणामकारकतेचा मुद्दा आता अण्वस्त्रांनी निकालात काढला असल्यामुळे शस्त्रांनी प्रश्न सुटतात यावरचा माणसांचा विश्वास संपला आहे आणि शस्त्रांना फक्त शब्द हाच पर्याय उरला आहे. यदुनाथांची श्रद्धा अशी की शस्त्रशक्तीचा पर्याय होण्याचं सामर्थ्य शब्दशक्तीत आहे. पण ते सामर्थ्य सिद्ध आणि मान्य करायचं असेल तर शब्द वापरणाऱ्यांनी अधिक नम्र आणि सावध असलं पाहिजे. शब्द सुद्धा तितकेच घातक आणि जीव घेणारे ठरू शकतात. हत्यारांचं भय शरीराला आणि इंद्रियांना असेल, शब्दांचं भय आत्म्याला आणि सनातनाला आहे. पायाखाली येणारे कीड कीटक देखील हतप्राय होऊ नये याची काळजी वाहणाऱ्या जैन श्रावकाची ही भूमिका आहे. आधुनिक भाषेत सांगायचं तर हे हृदय परिवर्तनाचं आवाहन आहे. हृदय परिवर्तनासाठी त्याला भावेल अशा शब्दात विचार यावा लागेल. शब्दांच्या आक्रस्ताळ्या आतषबाजीतून येणारे दीप्तिमान झोत आणि शब्दांच्या समयीतून प्रकटणारा मंद प्रकाश, या दोहोंचीही जातकुळी एकच. एक दिपवणारी, क्वचित भाजणारी, तर दुसरी सातत्याने जीवन उजळणारी, मंगलमय. रुसो म्हणाला होता, तुमच्या एकाही शब्दाशी मी सहमत नसलो तरी तुमचं म्हणणं मांडण्याचा तुमचा अधिकार कायम राहावा म्हणून मी लढायला मागे पुढे पाहणार नाही. ही भूमिका वैज्ञानिक आहे आणि कोणताही वैज्ञानिक आपल्याला अंतिम सत्य गवसलं असल्याचा दावा करत नाही. आजची कल्पना हे उद्याचं सत्य ठरू शकतं आणि आजचं सत्य हा सत्य शोधनाच्या मार्गावरचा फक्त एक टप्पाच ठरू शकतो. सापेक्ष सत्याच्या आधारे प्रयोग करत राहणं आणि प्रयोगाअंती नवसत्य समोर आलं तर त्याचा उमदेपणाने स्वीकार करणं ही वैज्ञानिक भूमिका आहे. यदुनाथ विज्ञानाचे विद्यार्थी होते आणि विज्ञाननिष्ठा हे त्यांचं जीवनव्रत होतं. ज्ञान हा अनंत काळापर्यंत वाहणारा सनातन प्रवाह आहे. तो कोणत्याही ग्रंथापाशी थांबत नाही आणि गुरु केवढाही मोठा असला तरी तो ज्ञानाचा पूर्ण विराम ठरत नाही, ही विज्ञाननिष्ठ मनाची भूमिका आहे. म्हणूनच जगातील सगळी ग्रंथालये जाळून टाका, कारण सगळे ज्ञान कुराणात आले आहे,
ही मागणी या मनाला जशी मान्य होणार नाही, तसं सगळे ज्ञान वेदात आले असल्याने त्यावरच्या निष्ठाच तेवढ्या अंतिम सत्याप्रत नेणाऱ्या आहेत, ही श्रद्धाही त्याला भावणारी नाही. व्यास आणि बुद्ध हे ज्ञानाचे पूर्णविराम नाहीत, आणि मार्क्स आणि गांधींजवळही ज्ञानाचा प्रवाह थांबणारा नाही. आपल्या श्रद्धास्थानांना ज्ञानाचे अंतिम निकष मानून थांबणारे लोक ज्ञान वाढवत नाहीत. आपापल्या श्रद्धास्थानांचे ते फक्त देव्हारे माजवत असतात. त्या ज्ञानोपासनेपेक्षा महंतगिरीच बलवत्तर असते. कोणताही विज्ञाननिष्ठ माणूस अशा महंतगिरीचा उपासक असणार नाही. गुलाल उधळला काय आणि नीळ उधळली काय, अखेर दोन्हीतल्या अंधश्रद्धेचं कूळ एकच असणार. यदुनाथ थत्यांची विज्ञानोपासना अशी खणखणीत बुद्धिवादाच्या अधिष्ठानावर उभी होती. 8व्या शतकातल्या क्युरेश जमातीतले काही प्रश्न निकालात काढण्यासाठी सलीउल्ला वसल्लम महम्मद पैगंबर काही सुधारणा सुचवतात. तो काळ धर्माच्या भाषेत बोलणारा असल्यामुळे आपला विचार तो धर्माच्या परिभाषेत सांगतो, आणि हाडामांसाच्या माणसाचं म्हणणं कोणी ऐकत नाही, म्हणून हा विचार अल्लाने आपल्या दूतांकरवी माझ्यापर्यंत पोहोचवला असं म्हणतो, आणि त्यातून इस्लामचा जन्म होतो. इसवी पूर्व 6व्या शतकातल्या वैदिक धर्मातल्या हिंसाचाराला विरोध करण्यासाठी त्या हिंसेमागच्या प्रेरणांनाच सिद्धार्थ आव्हान देतो. हे आव्हान तेव्हाच्या धर्माच्या परिभाषेत येतं. ते बुद्धमुखातून येतं आणि नव्या धर्माचं प्रवर्तन सुरू होतं. तत्कालीन समाजाचे प्रश्न सोडवण्याचा तत्कालीन भाषेतून झालेला प्रयत्न हे सर्व धर्माचं जन्मकारण आहे, आणि तसंच ते समजून घेतलं पाहिजे. 20व्या शतकाचे निकष जसे पैगंबराच्या किंवा बुद्धाच्या काळाला लावता येत नाहीत, तसे कुराण आणि स्मृतींच्या कायद्याच्या आधारे 20व्या शतकातले प्रश्नही सोडवता येणार नाहीत. हा विज्ञाननिष्ठ बुद्धिवादातून साकारणारा सेक्युलरिझम आहे. यदुनाथ अशा सेक्युलर विचाराचे कृतिशील कार्यकर्ते होते. एक गाव एक पाणवठा ही बाबा आढावांची चळवळ असेल, किंवा मुस्लिम सुधारणावादाचा हमीद दलवाईंचा भव्य प्रयत्न असेल, यदुनाथ अशा कामाचं दायित्व स्वतःहून शिरावर घेत आणि आपलं काम म्हणून त्यासाठी झिजत. मात्र करड्या बुद्धिवादानी किंवा चिकित्सक सेक्युलरिझमनी यदुनाथांना रुक्ष किंवा कोरडं बनवलं नाही. जीवनातली रुजुता आणि गोडवा यांच्याशी आपलं नातं त्यांनी तेवढ्याच हळुवारपणे जपलं. म्हणून लहान मुलांसाठी त्यांना समजेल, रुचेल, पचेल अशा भाषेत पुस्तकं लिहिणं त्यांना जमलं. साहित्य संमेलनांमधून उद्याच्या या वाचकांचा म्हणजे बालवाचकांचा विचार होत नाही याचा त्यांना राग यायचा, आणि तरुण मुलामुलींच्या मनांची जपणूकही त्यांना साधायची. बुद्धिवादानी त्यांना अश्रद्ध बनवलं नाही, उलट त्यांच्या जीवनातल्या सगळ्या श्रद्धा बुद्धिवादानी डोळस केल्या. व्यक्तिपूजेचं स्तोम न माजवणारं ममत्व त्यांना साधलं, आणि त्या ममत्वाला आपल्या चिकित्सक बुद्धीवर मात करू न देणारा आत्मसंयमही त्यांना जमला. मराठी बुद्धिवादाला अलीकडच्या काही दशकात अहंतेचा विकार जडला आहे. इथला प्रत्येक बुद्धिवादी हा एक स्वतंत्र तिरशिंगराव आहे, आणि इतरांकडे पुरेशा तुच्छतेने पाहणारा तुच्छतावादीही आहे. आपला बुद्धिवाद सतत गरजून सांगणाऱ्या अनेकांची एक आणखीही गंमत असते. त्यांच्या बुद्धिवादात त्यांच्या स्वतःच्या बुद्धीखेरीज इतरांच्या बुद्धीला मान नसतो. अशी तापदायक माणसं आपल्या बुद्धीच्या बेटांवर एकेकटीच आरामात राहतात,
आणि इतर कोणी आपल्याजवळ येणार नाही अशी स्वतःच व्यवस्थाही करतात. यदुनाथांचा बुद्धिवाद असा स्वयंकेंद्री नव्हता. मुळात त्यांचा प्रयासच स्वतःचं असं केंद्र मोडीत काढण्याचा होता. म्हणून त्यांचा बुद्धिवाद खुपणारा नव्हता, तो माणसं जोडणारा होता. यदुनाथांच्या पायात अखंड घुमणारं एक चक्रीवादळ होतं. ते त्यांना देशाच्या कानाकोपऱ्यातून सतत घुमवत होतं. माणसं, प्रेरणा, संस्था आणि स्वप्न दाखवत होतं. या देशाच्या भविष्याचे अंकुर जपत, फुलवत आणि वाढवत यदुनाथ देशाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्यापर्यंत अखंडपणे फिरत. त्यासाठी त्यांना बोलवावं लागत नसे. त्या अंकुरांचा सुवास थेट त्यांच्यापर्यंत निमंत्रणासारखा पोहोचत असे. कोणत्याही आदरणीय शब्दाच्या वाट्याला अवमूल्यनाखेरीज काही येऊ नये असा हा दुर्दैवी काळ आहे. या काळात मूल्यनिष्ठा हा खरं तर जाणकारांच्या कुचाळीचा आणि उपहासाचा विषय. अशावेळी मूल्यांवरची ज्याची निष्ठा प्रामाणिक असेल त्याला दरक्षणी आपल्या सच्चाईची किंमत चुकवावी लागते आणि चुकवता आली नाही तर तिच्या कर्जाचं ओझं आयुष्यभर अंगावर वागवावं लागतं. यदुनाथ थत्ते हा माणूस हे मोल चुकवत होता आणि ते चुकवल्यानंतर त्याचा भार अभिमानाने ओढतही होता. अशा माणसाला कसलीही जाहिरात न करता अपरिग्रहाचं व्रत घ्यावं लागतं आणि त्याची उपासनाही आयुष्यभर करावी लागते. यदुनाथांना आयुष्याच्या उत्तरार्धात घर मिळालं, तेही पत्रकारांसाठी कॉलनी झाली त्यातलं श्रीमंतीचं एकमेव लक्षण त्यांच्या जवळच्या ग्रंथांच्या संग्रहाचं. फिरत जगणं ही यदुनाथांची साधना. या साधनेचंच त्यांना वेड राहिलं. त्यापुढे साध्याचा मोह देखील त्यांना कधी थांबवू शकला नाही. ते ज्यांना श्रद्धास्थानी मानत, त्या गांधींनीही म्हटलं होतं, साधनांची काळजी करणेच तेवढे आपल्या हाती असते. माणसं जोडत हिंडणाऱ्या यदुनाथांची माणसं हीच मिळकत आणि श्रीमंती होती. त्यासाठी त्यांनी सोसलेल्या हाल अपेष्टांची माहिती ज्यांना आहे त्यांनाच तिचं मोल कळणारं आहे. मतभेद मान्य, पण मतभेद करणाऱ्या माणसाचा दुरावा अमान्य असा हा ध्यास आहे. एखादा माणूस तुटला आणि दूर गेला की त्यातून येणारं रितेपण अशा माणसांना सतत छळत असतं. शिवाय ही गोष्ट त्यांच्यापुरती मर्यादितही नसते. आपण आपल्या मानलेल्या माणसांनी एकमेकांपासून दूर झालेलंही त्यांना चालत नसतं. यदुनाथांना जीवनाची चांगली बाजूच तेवढी पाहता आली. माणसांचे विकार माणूस म्हणून क्षम्य असल्याचं मत त्यांनी अभ्यासपूर्वक बनवलं होतं. म्हणून महात्म्यांनाही क्षुद्र होताना पाहून त्यांना त्याचा धक्का बसत नसे. अरे, शेवटी मोठा झाला तरी तो माणूसच असा त्यांचा अभिप्राय असे. आणि त्याचे विकार त्याच्यापाशी, तुला आणि मला त्याची चांगली बाजूच महत्वाची वाटली पाहिजे, हा वर उपदेश. जीवनाकडे पाहण्याचा विधायक वगैरे म्हणतात तो हाच दृष्टिकोन असावा. गांधी ज्याला सत्याग्रहाची साधना म्हणायचे तीही हीच असावी. यदुनाथांच्या सोबत पंजाबच्या दहशतग्रस्त ग्रामीण भागातून फिरत असतानाची गोष्ट आहे. अमृतसर जवळच्या तरण तारण या शिखांच्या पवित्र क्षेत्री त्यांचा मुक्काम होता. तिथे मी त्यांना भेटलो आणि मग फतेहबाद, अमृतसर, वाघा, बियास, फिरोजपूर, होशियारपूर अशी आमची फिरस्ती सुरू झाली. प्रत्येक गावात अतिरेक्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या निरपराधांच्या कुटुंबात आम्ही जात होतो. त्यांचं सांत्वन करणं आमच्या ताकदीबाहेरचं होतं. पण त्यांना मिळणारी सरकारी मदत वेळच्या वेळी आणि पुरेशी मिळते की नाही, त्यातल्या अडचणी कोणत्या याची माहिती आम्ही घेत होतो. जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन
त्या अडचणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सांगत होतो. मला हा तात्पुरत्या मलमपट्टीचा आणि आमच्याच मानसिक समाधानाचा उपक्रम वाटत होता. त्यातून कोणताही मूळ प्रश्न निकाली निघत नाही असं वाटत होतं. एकदा मी हे यदुनाथांना सांगितलं, तेव्हा ते शांतपणे म्हणाले, जे प्रश्न सरकारांना सोडवता येत नाहीत, ते आपल्या हाती निकालात निघावेत, ही अशी आकांक्षा बाळगणं हेच मुळात चुकीचं आहे. मी म्हणालो, मग आपल्या पायपिटीला अर्थ कोणता? यदुनाथ म्हणाले, यातून आपण काही शिकलो की नाही? जे शिकलो ती उपलब्धी. आपल्या प्रयत्नांनी इतरांची जाण किती वाढते, याहूनही आपली जाणीव विस्तारते की नाही हे पाहणं महत्वाचं. गांधी म्हणाले होते, सत्याग्रह कोणाही विरुद्ध नसतो, कशाही विरुद्ध नसतो आणि काही मिळवायचं म्हणूनही नसतो. तो आत्मसामर्थ्य वाढवण्याचा मार्ग आहे. यदुनाथजींची आयुष्यभराची पायपीट ही गांधीजींचा असा सत्याग्रही होण्याची होती. याच दौऱ्यात एकदा मी त्यांना चेष्टेने विचारलं, पंजाबच्या भूमीवर शहीद बीद होण्याचं तर तुमच्या मनात नाही? त्यावर प्रसन्न हसत ते म्हणाले, खोळा की काय? अरे, आपल्यावर गोळी झाडायला अतिरेक्यांना वेडबीड लागलं का? आपली गोळी कोणावरही वाया दवडू नये एवढं त्यांना चांगलं समजतं. यदुनाथ फिरत राहिले, तरुणांना भेटत आणि बोलत राहिले. मित्र जमवण्याचं व्यसन त्यांनी अखेरपर्यंत जोपासलं. कोणतीही ठोकळेबाज विचारसरणी न सांगता ते स्वतंत्र विचारांचे मार्ग सांगत राहिले. माझ्या स्वभावापायी यदुनाथांसारखी माणसं नुसतीच जोडणं मला जमलं नाही. पण मला अंतरलेली माणसं पुन्हा माझ्याजवळ आणण्यासाठी त्यांची झालेली घालमेल मी पाहिली आहे. आपल्या विस्तारलेल्या परिवारातली माणसं नेहमी भेटावीत, त्यांचे परस्पर सौहार्द कायम असावे आणि आपण जसं एखाद्याला प्रोत्साहनाने फुलवतो तसं त्यांनीही करावं, ही त्यांची इच्छा असे. एखाद्या लहानशा स्टेशनावर अंधाऱ्या रात्री गाडी थांबते. तिथल्या अपुऱ्या प्रकाशात हातात रॉकेलचा उंच दिवा घेऊन एक कामगार गाडीच्या चाकांवर ठोके देऊन जातो. त्याच्या एका हातात तेलाचा कॅन असतो. जिथे गरज असेल तिथे त्या कॅनमधलं तेल घालत तो गाडीचा पुढला प्रवास सुखाचा करतो. यदुनाथ थत्यांची आठवण झाली की मला रात्रीच्या काळोखात गाडीच्या चाकात तेल ओतणारा तो माणूस आठवतो. सगळ्या भविष्याची वाटचाल सोपी करणारी अशी माणसं हीच समाजाच्या निर्धास्तपणाची हमी असते. आणि अशी माणसं आपल्या जवळची असणं हा आपल्याला लाभलेल्या आशीर्वादाचा भाग असतो. केव्हाही येणारा असा माणूस आपल्या मनातला सगळा कुंदपणा घालवणारा, त्यात प्रकाशकणांची पेरणी करणारा आणि आला तसाच नकळत निघून जाणारा असतो.